पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या. उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर. भाजपात हाय व्होल्टेज ड्रामा. पुण्यातील प्रभाग क्रमांक 2मधून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पूजा मोरे यांना अखेर निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे पूजा धनंजय जाधव यांनी पुणे मनपाची उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपाने प्रभाग क्रमांक 2मधून पूजा मोरे यांना तिकीट दिलं होतं. ट्रोलर्सने पूजा जाधव यांचे जुने फडणवीस विरोधी व्हिडिओ काढून ट्रोलिंग सुरू केलं. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिलं. कमी वयात 5 गुन्हे अंगावर घेतले. मी महिलांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं आहे, असं म्हणत पूजा मोरे यांना पुन्हा पत्रकार परिषदेत रडू कोसळले. गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळी मी शौचालयाच्या बाहेर झोपले आहे. बिन लग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असं म्हणतात. बापाने सगळं करू दिलं. विरोधकांची प्रभागाची टीम आहे, त्यांची विक्टीम मी बनत आहे. माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाट्याकाट्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतलेत. कोर्टाच्या चक्रा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे. त्या परिस्थितीतून मी पुढे आली आहे. माझ्यासारख्या गरीब सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही, हे भाग्य माझ्या नशिबात आलं होतं. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचं होतं. दरम्यान माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्या विरोधात षडयंत्र झालं आहे. त्याच्या मला वेदना होत आहेत. विरोधकांची प्रभागाची टीम आहे, त्याची व्यक्ती मी बनत आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या निरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावी लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशामध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिन लग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असतं असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहते. पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले, त्याच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.